राणेंबद्दल काय बोलावं? हे उभे राहिले तर लवंग एवढे आणि बसले तर वेलची एवढे दिसतात. म्हणजेच नारायण राणे यांच्या उंचीवरून, त्यांच्या शारीरिक व्यंगावरून प्रकाश महाजन यांनी टीका केली आणि ही टीका मात्र राणेंना चांगलीच झोंबली आणि त्यावरून प्रकाश महाजन यांना मारण्याच्या धमक्या यायला लागल्या. आणि या गोष्टीचा फायदा घेत प्रकाश महाजन थेट क्रांती चौकात पोहोचले. अर्थात हा एक प्रकारचा पब्लिसिटी स्टंटच आहे. एक प्रकारे ते क्रांती चौकात पोहोचले आणि त्यांनी दंड थोपटलं. राणे, मी क्रांती चौकात आहे, हिम्मत असेल तर या, असं त्यांनी दंड थोपटलं. आता नारायण राणे यांनी देखील त्यांना पत्रातून उत्तर दिलंय. तुमचा राजकीय विचार काय, तुमची राजकीय उंची काय, आणि माझ्या मुलांनी मात्र ती राजकीय उंची सिद्ध केलेली आहे. आपलं समाजकारणामध्ये योगदान किती, आपण किती वेळा निवडून आलेला आहात, तसंच नितेश हा 3दा निवडून आलेला आहे याची आठवणही राणेंनी करून दिली. त्यामुळे तुमच्याबद्दल बोलणं मी योग्य ठरणार नाही. परंतु तुम्ही आता राणेंच्या वाटेत आलाच आहात तर तुम्हाला योग्य रस्ता राणे नक्कीच दाखवतील, असा धमकीवजा पत्रच नारायण राणे यांनी महाजनांना लिहिलंय. आणि एकूणच उद्धवराज यांच्या युतीमुळे सुरू झालेला हा वाद येणाऱ्या काळात कुठपर्यंत पोहोचेल